फ्लेवर आहेत। कस्तुरी मध्ये पण त्यांच्याकडे हे 10 फ्लेवर्स आहेत, म्हणजे एका पॅकेट्स मध्ये आपलं कुठे मार्केटमध्ये नाहीये हे फ्लेवर। औरच खूप चंदनाचा फ्लेवर बेंगलोर आयटम। अच्छा बरं, ह्याची आहे हे सगळे तुम्हाला एक पॅकेट 300 आणि ह्याच्यामध्ये 100 येणार आहे। मस्त आहे, ट्रायल साठी तर खूपच चांगलं आहे। 6 ते 7 तास जळणार आहे। आणि दादा ही जम्बो कप, अरे वा, अच्छा मग ह्याच्यामध्ये आपण हे कप मध्ये सुगंध आहे। अरे वा, साईडला पेटवायचं एकदम। अच्छा ओळलं आणि आपण बघितलं। नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये आपण ठाण्यातील अगरबत्तीचं होलसेलचं अगरबत्तीचं दुकान एक्सप्लोर करणार आहोत। आपण आलो तनोट प्रोडक्ट्स येथे, याआधी पण आपण इथला व्हिडिओ बनवला आहे आणि छान प्रतिसाद दिला। इथे तुम्हाला ना सगळं पूजेचं साहित्य म्हणा, कापूर, इतर सगळ्या गोष्टी, आणि आता बाप्पाचं आगमन होणार आहे, गौरी गणपती येत आहेत, तर त्यासाठी तर सगळी खरेदी तुम्हाला ह्या ठिकाणी अगदी होलसेलच्या भावात आणि मस्त होईल। तर चला आपण व्हिडिओला लवकरच सुरुवात करूया। ठाणा स्टेशन पासून तुम्ही आलात ना, पश्चिमेला उतरायचं आणि तुम्हाला ना 2 मिनिटांवर फुल मार्केट लागेल। हे बघा सगळं ना फुल मार्केट आहे, या बाजूला गेलात का, आणि त्याच बाजूला म्हणजे 2 मिनिटांवर तनोट प्रोडक्ट्स म्हणून अगरबत्तीचं होलसेलचं दुकान तुम्हाला लागेल। आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनवर सुद्धा ऍड्रेस दिलेला आहे। इथे ना तुम्हाला सगळं पूजेचं साहित्य मिळणार आहे आणि ते सुद्धा होलसेलच्या भावामध्ये, आणि कायम इथे गर्दी असते। तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आजचे दर काय। दुकानाचे मालक आहेत आपल्या सोबत, नितीन दादा। नमस्कार दादा। आणि आता खास आपल्या गणपती बाप्पासाठी काय नवीन तुमच्याकडे अगरबत्त्या ते आम्हाला दाखवा। नवीन म्हणजे बरंच नवीनच आहे। आता मसाला मध्ये प्रीमियम मध्ये नवीन आले। प्रीमियम मध्ये सगळे सेंटेड मध्ये पण येतात। बरं, फॉर एक्झाम्पल आपलं ते गायत्रीची कस्तुरी आहे। हे सगळे प्रीमियम रेंज मध्ये येतात। हे किती क्वांटिटी असणार दादा? 50 ग्राम आहे। अच्छा, साधारण किती काड्या असतील आपल्या? 50 ग्राम म्हणजे 20-22 काड्या। सिद्धीचे रॉयल वूड्स आहे। अच्छा, हे खास गणपतीसाठी आता नवीन फ्लेवर। हे बघा सगळे नवीन फ्लेवर आपण बघ, एरवी पण असतात तसंच बघायला। अच्छा, तर सँडलचं आहे आणि हे खास फ्लेवर तुम्हाला दाखवते मी। दादा मग यांची किमती काय असणार आहेत? ह्याच्या किमती सगळी होलसेल रेट वरती भेटेल, जसं काही पण एमआरपी वरती भेटत नाही। तरी सुद्धा साधारण सांगा। साधारण समजा 120 रुपयाला ही पडते। हे पहिली एमआरपी किती आहे? जास्त आहे। एमआरपी जास्ती असते पण मार्जिन कमी असते। मार्जिन ब्रँडेड आयटम आहे। अच्छा, मार्जिन कमी, चांगले आहेत क्वालिटी। तुम्हाला रेग्युलरच्या पण आपण बघूया। हे बघा, हे खास गणपती बाप्पासाठी। आणि साधारण किती वेळ जळेल ही? 20 मिनिट 25 मिनिट 20-25 मिनिट। गाडी पण गाडी येते 1-1 तास चालणारी। अच्छा, ती पण बघूया। अशी आली आहे। अच्छा, ऑर्गॅनिकचे दाखव। हे ऑर्गॅनिक आहे। बरं, हे किती वेळ तरी जळते दादा? एखादी मिळेल बघायला मला? आपल्याला जवळ बघूया आपण की कसं आहे। अच्छा, हे बघा अशा पद्धतीने ऑर्गॅनिक म्हणजे नक्की न केमिकल टाकता शेणापासून आयुर्वेदिक आयटम जे असतात ना त्याच्याने बनवलेली ती आयटम, म्हणजे गाईचं गोबर वगैरे ते सगळं कंपनीचं आहे। अच्छा, मग ह्याची काय किंमत असेल? आपली 90 रुपयाला। 90 रुपयाला 20 काड्या 90 रुपये। फ्लेवर्स पण असतात। अच्छा, चंदन आहे, दूध आहे। अच्छा, याच्यामध्ये सर्व फ्लेवर्स आहेत बघा इथे। अच्छा, मग याचे सगळे सुगंध वेगळे येणार, त्याप्रमाणे जे फ्लॉवर्स आहेत ते सुगंध येणार आहेत। तरी साधारण किती असतील हे फ्लेवर्स? 9 ते 10 फ्लेवर आहे बघा। याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना, ऑर्गॅनिक मध्ये 9 ते 10 फ्लेवर आहे आणि छान आहे, म्हणजे ठेवायला पण बरं आहे। पावसाळ्यामध्ये वगैरे आटोपशीर राहील। दादा हे काय आपल्याकडे? हे ग्रुप आहे, लूज ग्रुप आहे, पण कंपनीकडून मागून घेतो। अच्छा, आम्ही लूज मध्ये विकतो लोकांना। लूज मध्ये लूज पाहिजे असतो थोडंसं सुगंध घेऊन, म्हणजे 50 ग्राम पासून घेऊ शकतो। 50 ग्राम पासून तुम्हाला पाव किलो 1 किलो त्याच्यावर मग कसं किलो येणार हे? आपले 60 रुपये 100 ग्राम। 60 रुपये 100 ग्राम आहे हे। 50 ग्रामचं पॅकेट बघितलं, मग त्याच्यामध्ये आम्हाला मोठं पण मिळणार ना? जे मोठं पण भेटेल, पाव किलो पण भेटेल। अजून हे पण नवीन आले प्रोडक्ट, ते कसं चंदनाचं फ्लेवर आणि ह्याच्यात 10 व्हरायटी चंदनाचे भेटतात। अच्छा, हे सगळं त्यांची रेंज आहे। ह्याच्या आतमध्ये हे सगळे फ्लेवर येणार, चंदनाचे किती प्रकार असेल ते सगळं पुन्हा चंदनाचं सुगंध भेटेल। अच्छा, 10 प्रकार एका पॅकेट मध्ये चंदन आहे। खूपच छान, म्हणजे सगळे फ्लेवर आले। कस्तुरीचे आहे, कस्तुरी दरबार। अच्छा, त्याच्यात पण 10 पॅकेट असतात। कस्तुरीचे 10 पॅकेट। अच्छा, थोडस मी बघू शकते का ट्रायला? लूजच आहे, सॅम्पल साठी लोक। अच्छा, सॅम्पल साठी म्हणून मी सुगंध घेते।
हा हा. आणि ते जेव्हा पेटू तेव्हा काय तरी साधारण किती वेळ जळणार आहे? 20 मिनिटं. अच्छा. आणि बघा ना, काडी तुम्ही जवळून बघू शकता, सगळं हँडमेड आहे ना हे सगळे. आणि ह्याच्यामध्ये पण 10 फ्लेवर, असे 6 रेंज आहे. अच्छा 6 रेंज आहे. चंदन बघितलं, कस्तुरी बघितलं. अच्छा रोज आहे. अच्छा, रोज मध्ये पण फ्लेवर येणार आहे. रोजचा एक. अच्छा, हे बघा ह्याच्यामध्ये पण रोज मध्ये 10 फ्लेवर आहेत. कस्तुरी मध्ये पण त्यांच्याकडे हे 10 फ्लेवर्स आहेत. म्हणजे एका पॅकेट्स मध्ये रोज मध्ये 10 व्हरायटी. आणि 10 दिवस आपला बाप्पा असतो. खरंच 10 हे फ्लेवर आपले हे होणार आहेत. आणि त्याचं आपल्याला एकदा समजा आपल्याला आवडले एखादा फ्लेवर तर घेऊ शकतो ना एक पर्सनल मध्ये. नंतर पण आपल्याला लूज मध्ये आपण घेऊ शकतो. छान आयडिया, छान आलेली नवीन कल्पना. हा, हे झालं रोज मध्ये झालं. नंतर अच्छा, केसर मध्ये सॅफ्रॉनचं तुम्ही कधीच ऐकलं पण नव्हतं, नवीन आले फ्रेग्रन्स. क्या बात आहे. बघा ना, याच्यामध्ये पण 10, म्हणजे एवढं दादा दाखवतात. ती काय दादा याची किंमत असणार आहे पॅकेटची? फक्त 300 रुपयाला. MRP पेक्षा 360 रुपये MRP. अच्छा, 300ला मिळणार आहे तुम्हाला हे. म्हणजे जवळजवळ आपल्याला हे भरपूर दिवस चालेल. एका पॅकेट्स मध्ये साधारण किती काड्या असतात? 10. म्हणजे 10 पॅकेट्स मध्ये 100 काड्या. टोटल 100 दिवस. हो ना, रोजच्या वापराचं. पण गणपती आता येतात त्याच्यासाठी खूपच चांगलं आहे. बॉक्सची फिनिशिंग पण चांगली आहे. हो हो, त्याच्या हातात घेतल्यावर कळतंय. हे कोणतं फ्लेवर आहे? उद मध्ये. उद मध्ये पण फ्लेवर आहे. अच्छा. आणि हा कोणता आता? उद दरबार आहे. उद दरबार. अच्छा. अंबर दरबार आहे. अंबर दरबार. अंबर दरबार म्हणजे कोणता फ्लेवर येणार? धूप सारखं असतो, असे हे धूप असतात. अच्छा, मग त्याचं ते सुगंध असतो. कोणाकोणाला असे. हा, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. म्हणजे चंदनाचं आलं, रोजचं आलं, आणि केसरचं फ्लेवर तर मी नक्कीच ट्राय करणार आहे. म्हणजे वेगळंच काय असणार आहे, जेव्हा ते आपण पेटू तेव्हाच कळेल की काय आहे. आणि ह्याच्या किंमत. अच्छा, मग ह्याचे वेगळे वेगळे दर आहेत का सेम आहे? 300 सेमच आहे. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आता हे बघितले किती दादा आहेत? हे 6 आहेत. 6 आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. रोज आहे, उद आहे, हे सगळे तुम्हाला एक पॅकेट 300 आणि ह्याच्यामध्ये 100 येणार आहे. मस्त आहे. ट्रायल साठी तर खूपच चांगलं आहे. आणि आता सणासुदीला पण मस्तच एका पॅकेट मध्ये एवढं आणि छान मिळत. किती वेळ जळणार बोलले? 15 ते 20 मिनिटं आरामात. 15. आणि सेंटेड आहे का मसाला आहे? मसाला अगरबत्ती आपण बघतो. मसाला. बरं, ठीक. दुसरं हे तर आपल्याला हवंच घरगुती बाप्पासाठी. अरे वा, खूप छान आहे. अच्छा. आणि ही किती वेळ? 6 तास. काय किंमत आहे? एकच असणार? सिंगल काडीचा बॉक्स असतो. काय किंमत आहे? 6 ते 7 तास जळणार आहे. आणि दादा ही नाही आपण ग्लासात वगैरे लावू शकतो. स्टिक बघा कशी आहे. म्हणजे तुम्हाला ठेवण्यासाठी एक स्टँड किंवा तसं इथे मिळेल का तुमच्याकडे स्टँड वगैरे? ग्लासामध्ये. छान आहे ही. आणि आपण आता कुठे पाया पडायला वगैरे जातो नातेवाईकांकडे, हे तुम्ही नेऊ शकताय. 6 तास ते दरवळणार. आणि फ्लेवर किती असणार आहे? फक्त एकच फ्लेवर आहे. हा, एकच येणार आहे. अच्छा. आणि अजून येणार आहे बरंच. तुम्ही जेव्हा याल खरेदीला तर कदाचित अजून फ्लेवर आलेले असतील. MRP 110 आहे. आणि तुम्हाला ही काडी आहे, ही 6 तास जळणारी, ती फक्त 80 रुपयाला मिळते. मध्ये बघा, हे आहे कस्तुरी, कल्पनाची. कस्तुरी. अच्छा, खूप छान आयटम आहे. कस्टमर रिपीट ऑर्डर येतात. मग हे किती ग्रॅमचं असतं? 250 ग्राम आहे. पाव किलो. बरं. म्हणजे किती काड्या येतील? जास्त आहे. 180-200 जास्त. हे 9 इंची काडी आहे. म्हणजे 2 ते 3 महिने आपल्याला 2 वेळेला हे पुरतं, रेग्युलर साठी पण आणि सणासुदीला पण. काय किमती म्हणाले तुम्ही? 120 रुपये. 250 ग्राम. त्याच्यामध्ये हे फ्लेवर्स आहेत का? फॅन्टसी. बरं. हे पण आता नवीनच आले. बरं, हे सगळे नवीन बघतोय. आणि रेग्युलर तर तुम्हाला मिळतीलच. लाल चंदनचं. लाल चंदन. चंदनाचा फ्लेवर. बँगलोरचा आयटम. अच्छा, छान आयटम. बरं. ह्याची वेगवेगळी किमती आहेत का सेम आहेत? 120 वाले. 120 वाले बघतोय आपण. बरं. हे रोज. बरं. अशी तर खूप रेंज आहे.
70 मध्ये पण आहे, 50 मध्ये पण आहे आपल्याकडे. अच्छा, छोट्यामध्ये पण आहे. छोट्यांमध्ये पण आहे. हे 50 रुपयाला विकलं बरं. जाते. साई याच्यात पाव किलो मध्ये पण येते. अच्छा, ह्याच्यामध्ये तुम्हाला पाव किलो म्हणजे एवढी साईज तुम्हाला आहे, मग त्याच्यानंतर पाव पाव किलो 100 पुढे घ्याल. पाव किलो. 100 आणि पाव किलोचे मिळतात. असं हे त्रिशूला चंदन आहे. त्याच्यात खूप रेंज असतात. व्हाईट मज असतात, निरंजन असतात. त्यांचे पण चांगले डिमांड. हे बघा काड्या कशा दिसतात तुम्हाला, अशा आहेत. आणि साधारण हे अर्धा तासाच्या पर्यंत जळते ना सेंटेड. कोणाकोणाला मसाला अगरबत्ती आवडत नाही त्यांच्यासाठी सेंटेडचं पण, आणि आपण तर नेहमी वापरतोच रेग्युलर, पण हे थोडस नवीन फ्लेवर काय आले ते आपण बघूया. जसं की हे सगळं चांगलं आयटम आहे गॉड ब्लेस मध्ये. अच्छा, म्हणजे ज्यांना मेडिटेशन आवडतो गायत्री, आणि हातात घेतल्यावर त्याचा असा सुगंध आलाय आणि ते पेटल्यावर काय सुंदर वाटेल. हे खूप छान, एकदम माइल्ड आणि माइल्ड मध्ये. कोणाला असं हे नको हवं. हे पण सेंटेडच आहेत ना, या मसाला आहेत ही वाली. तर काय किंमत असेल याची गायत्रीची? 500 रुपयाला. 500 रुपयाला. काय प्रीमियम क्वालिटीचं हवं तर ते आहे, म्हणजे प्रत्येक तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. 600 वाली आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे. तरी किती जास्त आहे, हेवी आहे. पाव किलो मसाला जास्त वेळ जळते. आणि मी वापरते त्यांच्याकडची ओराची, तर 1 तास बरोबर मी लावते ना टायमिंग, बरोबर जळते. आणि इतका सुगंध तो ना दिवसभर राहतो. म्हणजे असं नाही की ती अगरबत्ती संपल्यावर तो दरवळत राहतो. आणि हे कोणतं दादा? हे नवीन नाद आहे, सेगोल असे. सेंगोल म्हणून. हे आता आपलं जे पार्लमेंट तो स्तंभ दिलेला आणि नंदीचं दिलं. हो, आणि हे पण छान आहे, भारत म्हणून. छान आहे, आपली सगळी संस्कृती आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं सगळं ह्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. सणवार त्याच्यासाठी खास हे फ्लेवर्स आले. काय फॅन्सी हवं असेल तर हे 180 ला हे पॅकेट्स आहे. त्याचप्रमाणे आपण आता अजून पण बघूया. मी तुम्हाला एक दाखवते माझा इथला अनुभव, की ही जी आहे ना आम्ही नेहमी वापरतो, आणि ह्याचं जे आहे ना म्हणजे 1 तास तरी जळतं आणि खूप सुगंध आहे. आणि ह्याचं आपलं ही सुरुवात कितीला आहे? 80 रुपयाला. पण खूप छान. तुम्ही गणपतीसाठी घेत असाल नक्की हे ट्राय करा. माझा मी अनुभव सांगते. हा एक आणि चैतन्य, हे तर दोन्ही फ्लेवर मी वापरलेले त्यांच्याकडचे, आणि यांच्याकडेच मिळतात. मी कुठे बघितलं, कुठे मार्केटमध्ये नाहीये हे फ्लेवर. ऑराचं खूप सुगंध छान येतो. माझ्या मुलीला पण आवडतं आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला आवडतंय, म्हणून मी माझा अभिप्राय तुम्हाला सांगते. हे दोन्ही तुम्ही ट्राय करा. हे चैतन्य आणि ऑराचं आहे. आणि दादा हे पण ऑरामध्येच ना? तीच आहे, थोडीशी वेगळी कंपनी. तर अशा पद्धतीने आहे, आणि तुम्हाला छोट्याशा पॅकेजिंग मध्ये सुद्धा मिळणार आहे. दादा ही पॅकेजिंगचे किती रुपये? हे पाव किलो आहे, 500 रुपये. 500 रुपयाला. हे सगळे प्रीमियमचे आपण बघितले, सुरुवात बघितली, आणि आता हे प्रीमियमचे खास गौरी गणपतीसाठी सणासुदीला छान आहे. वाती काय किमती आहेत आपल्याकडे? 10 रुपयाला पॅकेट्स आहे. फुलवाती पण येणार ना? फुलवाती आहे, मनोरची वाती आहे. बरं. आणि हे कोणते फ्लेवर आले? मसाला. हे सगळे आता आपण बघितले ना, मसाला मध्ये बघितले. आणि सेंटेड मध्ये पण तुम्हाला दुसरे हवे तर भरपूर आहे. 180 ला येणार आहे ते, आणि काही 500 रुपये ते आपण जसं बघितलं तसं. हे आता पॅकेट्स असं घ्यायला गेलं तर 400 रुपये पडतो, आणि कमी वाले पडतो. रेग्युलरला तुम्हाला हवं तर असं पॅकेट्स पण तुम्हाला मिळणार आहे. 1 किलोचं तुम्हाला जसं तुम्ही घ्याल फ्लेवर त्याप्रमाणे आहे. 200 रुपये किलो पासून चालू होते. बरं. आता आपल्या याच्याकडे हिना सुगंधची कप आहे. अच्छा, कप धूप आहे. कप धूप आहे सगळे. एक बघायला मिळेल आम्हाला कसं आहे, आणि किती वेळ जळेल हा? अर्धा तास. खास सणासुदीसाठीचं सगळं कलेक्शन आपण एक्सप्लोर करतोय. हे बघा, अशा प्रकारे 12 असतात ना हे? 12 कप सगळ्यांमध्ये. अच्छा, काय सुगंध आला मस्त. हिनाचा नेहमी आम्ही घेतो. हिनाचा खरंच खूप छान, असं डोळ्यांना झोंबत वगैरे नाही वाटतो. हे प्रीमियम आयटम. हा, हे आहे, ह्याच्यात हा डावना आहे. हा पुणेकरांना खूप जास्त आवडतो. दवना पुण्यावाल्यांना जास्त. पुणेवाल्यांना. अच्छा, म्हणजे प्रत्येकाचे फ्लेवर सांगतात. दवणा म्हणून आहे. आणि हा कोणता आहे? हे सॅफ्रॉन सँडल आहे. सॅफ्रॉन सँडल. सगळे 12 पीस येणार आहे वाटी धूप मध्ये, आणि मिनिमम अर्धा तास जळतात. काय किमती असणार दादा याची? 100 वाले. अरे वा. आपल्याकडे 50 वाले. मी डबल पॅकिंग मध्ये आली. हे प्रीमियम आहे. अरे वा. एम्प्टी कप. अच्छा, मग ह्याच्यामध्ये आपण हे कप मध्ये सुगंध आहे. अरे वा. साईडला पेटवायचं एकदम. हा, काय सुगंध आहे वेगळंच. म्हणजे बघा, असं वाटी धूप पण आहे, फक्त साईडने तुम्हाला पेटवायचं आहे. हा,
हा सुगंध आहे आणि शॉप मध्ये आल्यानंतर सगळा सुगंध आवडता आहे. अच्छा. ही नवीन व्हरायटी आहे, ही तुम्हाला लांबशी दाखवली. अच्छा, लव्हेंडर मध्ये म्हणजे धूप मध्ये पण फ्लेवर्स आले जसे अगरबत्तीचे मध्ये लावलं असं वाटलं पाहिजे. अगरबत्ती लावत नाही आम्ही, कप मध्ये सगळ्यांना व्हरायटी पाहिजे असते. बरं, हा पूर्ण म्हणजे एक लावल्यानंतर अगरबत्ती धूपचं दोन्ही कॉम्बिनेशन तुमचं होतंय. याच्यामध्ये आतमध्ये धूप पण आहे आणि अगरबत्ती पण आली. हे आहे शेण्यांचं. अरे वा, गोबर पासून. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणता येईल. ऑर्गॅनिक आहे, प्युअर. आणि ह्याचं काय किंमत आहे? 60 रुपये. म्हणजे आपल्याकडे धूप मध्ये किती आले? धूप मध्ये 40 पासून ते 200 पर्यंतचे कप आहे. बघा, इथे तुम्ही आलात ना तर बरंच तुम्हाला जसं हवं ना त्याप्रमाणे तुम्ही इथे चॉईस करून घेऊ शकताय. हे बघायला सगळं लावलेलं आहे. म्हणजे आपण हे सगळे आता नवीन बघतोय, त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर साठी पण घेऊ शकता. जम्बो कप, अरे वा, 4च आहेत. म्हणजे हा किती वेळ जळणार आहे? हे 2 तास तरी जायचं, 1.5 ते 2 तास. 1.5 ते 2 तास. 100 रुपयाला हे 4 कप येतात. 100 रुपयाला हे 4 कप आहेत. आरतीच्या वेळेस वगैरे आपण गणपतीच्या वेळेस वापरू शकतो. आणि कोणाच्या घरी जातोय पाया पडायला तर खरंच हे छान पॅकेट. सुगंध दोघी पण. अच्छा, तर आपण वाटी धूप बघितलं. आता आपण स्टिक मध्ये धूप कसा असतो तो रेग्युलर पण वापरू शकतो आणि गणपतीमध्ये पण वापरू शकतो. हे स्टिक वाले दादा काय किमती असणार तुमच्याकडे? 50 रुपयाला आहे. 50 रुपयाला. हे बघा. आणि हा कोणता फ्लेवर आहे? हे अयोध्याचा आहे. अयोध्या. येस, अयोध्या फ्रेग्रन्स आहे. त्याच्यात कसं वेगवेगळे रेंज येतात. 10 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत ते पण आहे आपल्याकडे. अच्छा, म्हणजे साधे पण आहे. साधे म्हणजे छोटे असतात ना, लोक गिफ्टिंग साठी किंवा रोजच्यासाठी पाहिजे थोडं, ते पण जास्त पण कोणाला धूप नाही आवडत. प्रीमियम रेंज मध्ये. हा किती वेळ तरी मोठी स्टिक आहे ना, बराच वेळ जळेल. कारण धूप कसा फास्ट जळतो आणि अगरबत्ती मंद मंद जळते. त्याच्यात पण एक बेनिफिट असं आहे, सुगंध आहे ना, त्याच्यात मसाला लावलेला. अच्छा, बरं. ही अशी येणार आहे स्टिक. प्लस मसाला कोटिंग. छान आहे, सुगंध दरवळतोय. वेगवेगळे फ्लेवर आहे जे मस्त. साई फ्लोर आहे, त्याच्यात हे हिरवे. अच्छा, हा हा हा, सुगंधीसाठी हिरवं हे दिलंय थोडस. असे सगळे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे. आणि 50 रुपये. तरी साधारण किती काय असणार आहे याच्यामध्ये? 10. बर. तर हे पण आहेत असे वाटी दूध नको असतात, हे रोजच्या वापरायला. आणि ते स्टँड सकट असतं ना सगळ्यांमध्ये? बघा, असं स्टँड येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती पण लावू शकता. आणि हा दादा का कोणता फ्लेवर असणार? रॉयल रोज फ्लेवर. अच्छा, रोज फ्लेवर. खूप प्रीमियम आयटम आहे. दाखवा जरा. आणि काय किंमत आहे याच्यात? 2 फ्लेवर दिसत आहेत. लव्हेंडर दिसतो एक. त्याची हे पण स्टँड पण थोडासा मोठा आहे. प्रीमियम मध्ये. 110 ला पडते. 110 ला. म्हणजे 50 रुपये, 10 रुपयांपासून तुम्ही जसे घ्याल ना तसं तुम्हाला इथे मिळणार आहे. पण आपण खास सणासुदीसाठी बघतोय म्हणून त्यांनी खास आपल्याला एक कलेक्शन दाखवलेलं आहे. खूप सारे फ्लेवर्स आहेत, खूप सारे अगरबत्त्या आहेत, खूप सारे धुपामध्ये पण प्रकार आलेले आहेत नवीन मार्केटमध्ये. पण हे आटोपशीर आणि आता ते गोबर शेण वगैरे जाळत नाही बसत. बरं पडलंय. अशा पद्धतीने हे बघा, हे ओपन करून दाखवलंय. याच्यामध्ये 10 काड्या येणार. बरं. तर याच्यात असे फ्लेवर आहे. पानडी पण आहे, पानडीमध्ये पण आहे. आणि हे कोणतं? हिना मी वापरले, छान आहे. हिनामध्ये हिनाची अगरबत्ती पण छान आहे आणि हे सुंदर आहे. बरं. हे सगळं स्टिक मध्ये धूप आहे आणि ते वाटी धूपचं सेक्शन. ओले दूध पण येतात. कोणतं? ओले दूध. अच्छा, म्हणजे काय म्हणताय? ओले धूप असतात म्हणजे वेट धूप म्हणतात ना त्यांना, ज्यांना जाडी धूप पाहिजे, जास्त वेळ जाड. हा, दाखवा जरा स्टिक कसे. ओलं म्हणजे ओलं धूप. त्याची काडी वेगळी अशी. काडी वेगळी. ओली असते, थोडी नरम असते. अच्छा, ओलं. आणि आपण बघितलं ते ड्राय मध्ये बघितले, चिकटलेले याच्यावरून जाणवतंय. अच्छा, ओलं म्हणजे हाताने केलेलं आहे ते. सुगंध आलाय मस्तच, एकदम सही आहे. आणि सणासुदीला हे गणपतीसाठी खरंच छान, खूप छान आहे. प्रीमियम क्वालिटी. दादा काय पॅकेट आहे याचं? हे 50 रुपयाला पडते. छान आहे. काढल्यानंतरच त्याचा जो फ्रेग्रन्स आलाय ना, मस्तच. मन आधी प्रसन्न झालं एकदम. वातावरण आधी पॉझिटिव्ह वाइब्स यायला लागले.
फ्लेवर्स आपल्याकडे हे सगळे ओला रेंज सगळे. अच्छा, ओल्यामध्ये बरेचसे फ्लेवर्स आहे बघा, घेऊ तसे. हा हा, काय वेगळे वेगळे सुगंध आहेत आणि 50 रुपयामध्ये मिळतात तुम्हाला. धूप झालं आणि आता आपल्याला कापूर तर लागतच आणि आपण 12 महिने लावतो. आणि हे भीमसेन आहे का? भीमसेन आहे कापूर. कसं पॅकेट आहे छोटंवालं? 70 रुपयाला. अच्छा, ओरिजिनल भीमसेन ना? कारण भीमसेन मध्ये पण खूप व्हेरायटी निघतायत. हो, आम्ही प्रीमियमच येतो. हे पण आहे, आम्ही ड्रम मागवतो. दुसरं हे लोटसचा येतो. हे बघा अशा पद्धतीने भीमसेन कापूर. ह्याची काय किंमत आहे मोठ्या पॅकेटची? 270 रुपये. आणि त्याच्यामध्ये बघा सगळे पॅकेजिंग आहे. आणि लोटसचं कसं दादा? लोटस 350 रुपयाला. 350 रुपये. बरं. आणि हे वाला मंगलम. म्हणजे अजून पण तुम्हाला बरेचसे चांगल्या क्वालिटीचे ब्रँड मिळणार आहेत त्याला. चांगली क्वालिटी कस्टमरला चांगलं भेटतं. म्हणून मी पण दाखवते. माझी कायम इथे खरेदी असते, त्यांना माहिती आहे. घेते आणि इतकं छान राहतं आणि बराच वेळ ते वातावरण असं छान राहतं. त्याच्यामध्ये ही वडी वेगळी आहे ना? हे पूजेसाठी लागते. पूजेला मोठी वडी दोन्ही येते. ही आपल्या आरतीसाठी वगैरे पूजेला लागणार आहे हे कापूर. आणि आपण हे खाऊ पण शकतो. हे खाण्यासाठी हे आहे, हे बघा. आणि हल्ली आपण कोरोना पासून तर वड्या पण हल्ली ठेवतात जवळ, श्वासामध्ये किंवा आपल्याला दुसरं काही प्रवासामध्ये त्रास होत नाही. जे जास्ती करून जातात त्यांना आम्ही हे ट्रेकिंग साठी वगैरे. तर असे सगळे प्रोडक्ट छान आणि ओरिजिनल तुम्हाला इथे मिळणार आहे. सगळे ब्रँडेड असतात आणि आपल्याला थोडंसं रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि नवीन आलेलं ते कलेक्शन आपण बघितलं आजच्या भागात. कसं आम्ही जे प्रीमियम क्वालिटी असतात सुगंधित अगरबत्ती आपण कसं बनवून घेतो. अच्छा, बनवून घेतो म्हणजे हँडमेड. अच्छा, म्हणजे कसं ते पॅकिंग मध्ये गेलं तर कॉस्टली वाढून जाते. अच्छा, त्यामुळे आम्ही लूज मध्ये पण देऊ शकता. ते प्रीमियम क्वालिटी त्यांना कमी रेट मध्ये सुगंध. अच्छा, प्रीमियम. कळलं का तुम्हाला माहिती काय मिळाली? तर मग ह्याच्यामध्ये सगळे फ्लेवर जे आपण बघितले ते मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल हे सोमनाथ आहे, सेंटेड आणि मसाला दोन. दाखवा जरा मला एक. ही गाडी 1 तास चालते, गाडी असते. अच्छा, मसाला अगरबत्तीचे. हा, का सुगंध आहे. म्हणजे पॅकेजिंग नाहीये, तुम्हाला सुट्ट मिळणार आहे तेच फ्लेवर, फक्त पॅकेट्स वेगळं आणि कंपनीचं ब्रँड असतं. हे तुम्हाला लूज मध्ये त्यांनी हँडमेड बनवलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला स्टिक्स मिळतील. किती असणार आहेत हे फ्लेवर्स आपल्याकडे? कमीत कमी 20 ते 22 फ्लेवर आहे. 20 ते 22. अजून पण जसं डिमांड वाढतो तसं आम्ही मागवतो. अगरबत्ती फक्त पॅकेजिंग अशी केलेली आहे. पॅकिंग अशी केली. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला कंठी, हार, देवासाठीचे, तर सगळं काही तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे आणि आवडीप्रमाणे चॉईस करून घेता येईल. हे बघा, देवासाठीचं तिळाचं तेल सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि इथे ना खूप वेळ काढून या, खूप गर्दी असते आणि सगळं साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी बघता येईल. वस्त्र म्हणा, अगदी तुम्हाला चंदन आलं, इतर काही देवपूजेचं सगळं साहित्य, ते सगळं तुम्हाला इथे मिळेल. अगदी ह्या सेक्शनला बघा, तुम्हाला अगदी पितळेच्या मूर्ती आहेत देवी देवतांच्या, त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. पंचधातूच्या वगैरे आहेत. तर तूप वगैरे सुद्धा तुम्हाला मिळेल. छोटे छोटे पाट आहेत पूजेचे. तुम्हाला कवड्यांच्या माळा सुद्धा मिळतील. हे बघा, त्या गाईच्या तुपाचे. हे गाईच्या तुपाचं आहे. अच्छा, आणि वनस्पतीचं आहे. पण काळी पडत नाही. आणि ही म्हशीच आहे का? नाही, दोन्ही पण गाईचं तूप आहे. अच्छा, वनस्पतीच्या आहेत ह्या दोन. फक्त हे आहे. अच्छा, वक्रतुंड म्हणून आहे. आणि किती येणार तरी याच्यात फीस? 100 दिवे. काय किंमत असेल? 240 ला येणार आहे. आणि त्याच्यामध्ये छोटं पण आहे. हे वनस्पती तुपाचे पण येते, 50 पीस पण येते, 20 पीस पण येते. अच्छा, 20 पीस पण येणार आहे. अशाच पद्धतीने पॅकिंग. बरं, तुम्हाला ह्या वाती सुद्धा मिळणार आहे. ही कसली आहे? 50 रुपयाला येते. अच्छा, 50 रुपये तुपाची. अच्छा, वेगवेगळे ब्रँड आहे. कपधूप हवं असतील तर आपण पॅकेट्स पण बघितलं. तर हे दादा किती असतं बॉक्स? 25 असतात. 25 असतात. मग याची काय किंमत आहे? 120 रुपये. म्हणजे तुम्हाला असं पण हवं असेल घाऊक प्रमाणात, तर हे सुद्धा तुम्ही असं घेऊ शकता. म्हणजे ठेवायला पण बरं पडतं. आणि आता आपल्याला कोणाला हवं असेल ऑनलाईन कुरिअरची सेवा तर मिळते का? मिळते, पण फक्त आता कसं सध्या तरी माझी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस नाही चालू. मी जरा त्याच्याशी चालणार बोलणं. ते झालं असेल तर आपण म्हणतो. नॉर्मली ते बाकीचं ऑनलाईन झेप्टो मधून किंवा याच्यातून ऑर्डर आपण डिस्पॅच करून टाकलं. बरं, पण असं पर्सनल नाही. झेप्टो मधून तुम्ही तनोट प्रोडक्ट्स मधून मागवू शकता. मला हे माल काढून ठेवा, माझं गाडी येईल, मी घेऊन जाईल.
बरं. तर असं तुम्ही रिसेलसाठी पण इथे यांना कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती ॲड्रेस आहे दुकानाचा आणि यांचा नंबर दिलेला आहे. काही तुम्हाला चौकशी करायची असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर वेळात वेळ काढला, खूप कस्टमर असून पण आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. खूप सारे फ्लेवर, साधारण किती असतील आपल्या अगरबत्तीचे फ्लेवर? भरपूर ना, तुम्हालाच लक्षात नसेल की किती आहेत. हो ना, किती आहेत. आणि रेग्युलर तर आहेच, खूप सेक्शन आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला फ्रेग्रन्स मिळणार आहे मात्र नक्की. इथे तुम्ही एकदा आलात ना का तुम्ही रिटर्न पुन्हा येणार आहे खरेदीला, जसं मी घेत असते. तर माझ्या आवडीचं हे शॉप मी तुम्हाला एक्सप्लोर केलं आहे. बऱ्याच कमेंट्स होत्या की ठाण्यातलं शॉप दाखवा होलसेलचं, आणि अगदी स्टेशन पासून जवळ, म्हणजे सर्वांना सोयीस्कर आणि सगळं काही दादांनी दाखवलेलं आपल्याला थोडक्यामध्ये. या आणि खरेदीला वेळ काढू नये, कारण गर्दी आता हळूहळू वाढत चाललेली आहे. आता पण गर्दी आहे, तरी थोडासा वेळ काढलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.